आज 79वा स्वातंत्र्य दिन आहे आणि लाल किल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशाला खूप चांगल्या पद्धतीने संबोधित केलेलं आहे। आपण सर्वांनी ते भाषण ऐकण्यासारखं आहे। सर्व अधिकाऱ्यांनी, सर्व नागरिकांनी, समाजसेवेमध्ये, राजकारणामध्ये काम करणाऱ्या सर्व मंडळींनी आणि तरुणांनी जगामधली जी परिस्थिती आताची सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान ज्या पद्धतीनं ठाम भूमिका घेत आहेत आणि त्या भूमिका काय आहेत हे आपल्याला आजच्या भाषणामध्ये जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपण इथून गेल्याच्या नंतर ते भाषण ऐकावं अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो। आपण जत मतदारसंघापुरतं जरी आज बोलायचं म्हटलं तर आता कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले सर्व प्रशासकीय अधिकारी माननीय प्रांत साहेब आहेत, माननीय DYSP साहेब आहेत, माननीय तहसीलदार साहेब आहेत, नगर परिषदेचे CO साहेब आहेत, पोलीस स्टेशनचे PI साहेब आणि पंचायत समितीचे अधिकारी, गट विकास अधिकारी BDO साहेब इथे उपस्थित आहेत, अन्य वेगवेगळे अधिकारी इथे उपस्थित आहेत। तर जत तालुक्यामध्ये बदल होण्याच्या दृष्टिकोनातून काही रचना, काही आखणी आपण सर्वजण करतोय। सर्व पक्षाच्या नेते मंडळींना पण माझी विनंती आहे, राजकारण हा भाग पूर्णपणे वेगळा आहे, परंतु जतचा विकास करणं हा आपल्या सर्वांचं एकच लक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचा आहे आणि म्हणून काही गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। पंचायत समितीला आपल्याला पाहिजे तशी इमारत नाही, त्यांच्याकडे तशा सुविधा नाहीत आणि आता आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये 15 कोटी रुपयाचा निधी हा पंचायत समितीची प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी उपलब्ध होतोय। त्याचा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात आलाय। जागा मिळाली का तुम्हाला? जागा मिळाली म्हणजे आता ते जागेची त्यांना अडचण होती, तर जागा माननीय प्रांत साहेब, माननीय तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेब यांनी जागा हस्तांतरण करण्यासाठी आम्हाला मदत केली, त्याबद्दल मी प्रशासनाचं मनापासून आभार व्यक्त करतो। आता तो प्रस्ताव मुंबईला जाईल आणि पहिल्या टप्प्यामध्ये 15 कोटी 29 कोटीचा तो आराखडा आम्ही तयार केलेला आहे। नंबर 1। नंबर 2, RTO कार्यालय व्हावं अशी आपल्या लोकांची भावना होती आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि परिवहन खात्याचे मंत्री माननीय प्रताप सरनाईक साहेब यांनी विशेष बाब म्हणून, म्हणजे जे नियमात बसत नाही त्याला विशेष बाब म्हणून आपल्याला MH59 हे आपल्याला RTO कार्यालय मंजूर केलेलं आहे। आता जिथं प्रांत साहेबांचं जुनं ऑफिस होतं त्या जुन्या ऑफिसमध्ये त्यांच्याकडून आता आपण भाड्याने घेऊन त्याचाही प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये आहे। तिथं पहिल्यांदा कार्यालय चालू होईल भाड्यानं आणि पॅरलल आता ही बैठक संपल्यानंतर आम्ही परत इकडे चालू, तुम्ही सगळे नागरिक ज्यांना वेळ आहे त्यांनी यावं। 10 एकर जागा, 10 की 10.5 एकर जागा आपण RTO कार्यालयाला देतोय आणि त्याची प्रक्रिया आता मोजणी वगैरे सगळं झालेलं आहे, त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे। आचारसंहिता लागण्यापूर्वी RTO कार्यालयाची इमारत होण्याच्या दृष्टिकोनातून लागणारा मिनिमम 50 कोटी रुपये निधी तिथं लागणार आहे, तर तो निधी आपल्याला आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्याला मंजूर करून आणायचा आहे आणि मला वाटतं 100% सरकार त्यामध्ये आपल्याला मदत करेल, तिथेही काही अडचण येणार नाही। पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे। आपले नगरपालिकेचे CO साहेब इथं आहेत, त्यांचं विशेष आपण टाळ्यावर करू, त्यांनी प्रक्रिया सगळ्या पूर्ण व्यवस्थित करून आता मी तुमच्याशी बोलत असताना किमान 10 ठिकाणी पाईपलाईनचं काम सुरू आहे। 1.5 वर्षाची मुदत आहे काम पूर्ण होण्यासाठी। आमचा एक अंदाज असा आहे की आपली निवडणूक होण्यापूर्वी पाईपलाईनचं आणि टाक्याचं काम पूर्ण करण्याच्या हिशोबानं आमचा प्रयत्न सुरू आहे। टाक्याचे त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरनी 4 वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत आणि 10 वेगवेगळी लोक ही पाणी पुरवठ्याची पाईपलाईन करण्यासाठी कामाला लावलेले आहेत। आता मी काल तिकडं RTO तहसीलदार साहेब मी आणि RTO अधिकारी गेलो होतो, तर तिथं जे काम करणारे लोक आहेत त्यांनी 1.5 किलोमीटरचं काम त्यांनी 10 दिवसात केलं होतं आणि ज्या पाईपा आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये 25% जी कामं सुरू आहेत ती ह्याच पाईपवर सुरू आहे। त्यामुळं अत्यंत चांगलं काम, क्वालिटीचं काम हे शहरामध्ये होतंय। शहरातल्या भगिनींना 10 दिवस पाणी येत नव्हतं, आता ज्यांच्या घरात पाणी येत नाही त्यांना त्या अडचणी माहीत आहे, तर त्यांना 24 तास पाणी कसं मिळेल अशा पद्धतीची व्यवस्था आपण करतोय। आता दुसरं गटारीची खूप अडचण आहे। अनेक आम्ही जेव्हा गावात करतो शहरामध्ये तेव्हा आमच्यात गटारी नाही, तिथं डास होत आहेत, अमुक होत आहे, तमुक होत आहे, तर जवळपास
40 कोटी रुपयाची, बरोबर ना? हा, 220 कोटी रुपये नाही, 220 कोटी रुपये भुयारी गटर आणि 180 कोटी रुपये रस्ते. म्हणजे आता भुयारी गटरचं पण आता आम्ही सरकारनं तिथं असं निर्णय केलाय की पाणी पुरवठ्याचं काम पूर्ण झाल्याशिवाय त्याला मंजुरी देऊ नये. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून मी विनंती केली की पाणी पुरवठ्याचं काम आम्ही फास्ट करून घेतोय, आम्हाला विशेष बाब म्हणून याला मंजुरी द्या. मला वाटतं त्यालाही आपल्याला मंजुरी मिळेल. म्हणजे एक झालं पाणी पुरवठ्याचं, दुसरं झालं गटारीचं, आता तिसरा महत्वाचा विषय आहे रस्त्यांचा. आणि म्हणून सीओ साहेब आल्याच्या नंतर एक आम्ही एजन्सी अपॉइंट करून 180 कोटी रुपयाचा शहरातल्या सर्व रस्त्यांचा आराखडा केला आहे. म्हणजे एकाच वेळेस 180 कोटी रुपये आले तर जत शहरामध्ये कुठलाही रस्त्याचा प्रश्न राहणार नाही याची आम्ही व्यवस्थितपणे रचना केली. त्याचा आराखडा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि तोही आम्ही मंजूर करून घेऊ. पहिल्यांदा हे पाणी पुरवठा होईल, नंतर गटार आणि नंतर रस्ता, म्हणजे कुठली शहराची अडचण राहणार नाही. आता लोक आपल्याकडे येतात, तर जायचं कुठं? तर आता आपण एक प्रस्ताव असा केलाय, तो जवळपास 140 कोटीचा आहे आणि तो पुढच्या म्हणजे आता उद्या, आज 21 तारखेला मीटिंग आहे आणि 21 तारखेच्या मीटिंग मध्ये तो मंजूर होईल अशी एक आता परिस्थिती आहे. 140 कोटी पहिल्या टप्प्यामध्ये, त्याची रक्कम वाढणार आहे. आपण जे फॉरेस्ट ऑफिस आहे जिथं आपण मधून बिरनाळ तलावाकडे जातो, त्या फॉरेस्ट ऑफिसची 110 एकर टोटल जमीन आहे. त्या 10 एकरामध्ये अतिक्रमण आहे. ज्या लोकांनी अतिक्रमण केलंय त्यांचं अतिक्रमण कायम करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एक एजन्सी नेमली आहे. ती एजन्सी चांगल्या पद्धतीने काम करते. ते फक्त फॉरेस्ट मधले गायरान, महाराष्ट्र शासन इथं ज्या लोकांची रहिवास घरं आहेत ती घरं कायम करून देण्याच्या संदर्भात सामाजिक संस्था आहे आणि ते रायगडमध्ये काम करते. तर त्याला आम्ही 2 वेळा त्यांची व्हिजिट झाली. त्या लोकांना त्यांना घरं दाखवलेली आहेत, त्यांची कागदपत्र काय काय द्यायची त्यांच्या सूचना दिलेल्या आहेत. आमची शहरातली जी काही मुलं काम करतायत अत्यंत प्रभावीपणे ते काम करतायत, तर त्यांची घरं त्यांना कायम करून मिळतील. राहिलेल्या 100 एकर जागेमध्ये आपण असा एक आराखडा तयार करतोय, त्यामध्ये प्राणी संग्रहालय, त्यामध्ये वॉटर पार्क आणि गार्डन, असं पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठं नाही असं एक चांगला आराखडा आपण तयार केलेला आहे. त्यातल्या पहिल्या टप्प्याला 140 कोटीला मान्यता ही 21 तारखेला मिळेल अशी परिस्थिती आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. जर वॉटर पार्क आणि प्राणी संग्रहालय आपण जत मध्ये करू शकलो तर आजूबाजूच्या 2-3 जिल्ह्यातली लोक नक्कीच जतला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून येतील. अशा पद्धतीचा एक आपला प्रयत्न आहे. सरकार वॉटर पार्कला परवानगी देत नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यावर मी विशेष विनंती केली आहे की जर गार्डनला तुम्ही 50-50, 100-100 कोटी खर्च करणार असाल तर त्याचा मेंटेनन्स होणं शक्य नाही. परत सरकारलाच पैसे द्यावे लागतील. तुम्ही आम्हाला असा प्रोजेक्ट द्या की त्यातून उत्पन्न पण होईल आणि त्याचा मेंटेनन्स चांगल्या पद्धतीने होईल. तर तो एक विषय मार्गी लागतोय. माननीय सीओ साहेब, माननीय तहसीलदार साहेब, प्रांत साहेब, आम्ही एक जत शहरामध्ये लाईट बिल महिन्याला 18 लाख रुपये येते, बरोबर ना? 18 लाख रुपये जत शहरामध्ये जे सार्वजनिक वापराच्या ज्या काही विद्युत सुविधा आहेत त्याचं बिल 18 लाख रुपये येते. आपल्याला ते भरणं जर कमी झालं तर आपण जतल्या मधल्या शहराच्या बाकीच्या कामाला न्याय देऊ शकतोय. आणि म्हणून आपण 2 मेगावॅटचा, आता पहिल्यांदा 1 मेगावॅटचा आम्ही एक सोलरचा प्लांट इथं व्हावा शहरासाठी, म्हणजे तुमचं लाईट बिल ते पूर्णपणे वाचेल अशा पद्धतीचा एक प्रस्ताव दिलेला आहे. आता तो प्रस्ताव सर्व प्रस्ताव त्यांनी थांबवलेले आहेत. तर मला वाटतं ते काही काळामध्ये मी काल त्यांच्याशी बोलून घेतलं, तुम्ही बोलत असाल तर तो जर आपला प्रस्ताव मंजूर झाला तर आपला 18 लाख रुपयाचं बिल संजयराव हे आपलं कायमस्वरूपी शहराचं वाचणार आहे की जे तुम्ही दुसऱ्या कामासाठी वापरू शकता. असे नवीन नवीन आयडियल कामं आपल्याला करायचे आहेत शहरामध्ये. काही ठिकाणी गार्डन करण्याची आवश्यकता आहे तर त्याचे प्रस्ताव तुम्ही द्या. शहरामध्ये काही लोकांची कामं असतील, काही सामाजिक कामं असतील तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय अपेक्षित आहे ते आमच्याकडे पाठवा. आमचं सर्व प्रशासन 100%च आम्ही क्लिअर चांगल्या पद्धतीने झाला असे म्हणत नाही, परंतु 70-80% चांगल्या पद्धतीनं प्रशासकीय अधिकारी अत्यंत व्यवस्थितपणे काम करतायत. लोकांना मदत होईल असेल, लोकांना हेलपाटे घालावे लागणार नाहीत अशा पद्धतीचं काम हे आपण करण्याचा प्रयत्न करतोय. त्यात काही त्रुटी असतील, काही चुका असतील तर आम्ही नक्की सूचना देऊ, तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. अधिकाऱ्यांना पण माझी हात जोडून विनंती आहे की लोक अत्यंत पिचलेली लोक आहेत, गरीब लोक आहेत, दुष्काळानं अनेक वर्ष अन्याय केलेला आहे आणि त्यामुळं आपल्याला या लोकांच्या मध्ये बदल होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचा आहे.
BDO साहेब त्यांचं एक विशेष अभिनंदन आपण करूया. त्यांना अजून खाली टीम साथ देणारी नाही, तर ती पण आपण बदलून घेतोय. मी माननीय गोगोवारी साहेबांना परवा भेटलोय. तुम्हाला अपेक्षित असणारी लोक तुम्ही द्या आणि आपल्याला किमान 5,000 विहिरी हे आपल्याला डिसेंबर पूर्वी देण्याची आवश्यकता आहे. तशा पद्धतीचे प्रस्ताव मी तहसीलदार साहेबांना पण विनंती करतोय, प्रांत साहेबांना, हे जे अल्पभूत आरक्षे दाखले वगैरे आहेत त्या गावातल्या सगळ्या लोकांची यादी तुम्ही द्या की बाबा हे सगळे लोक या योजनेमध्ये बसतायत. तुम्ही बसून सगळी यादी तयार करून म्हणजे त्या लोकांना पण कळेल की मी या स्कीम मध्ये बसतोय. विहीर कुणाला मिळणार आहे, गोटा कुणाला मिळणार आहे, शेततलाव कुणाला मिळणार आहे. तर ह्या सगळ्या लोकांना सहज उपलब्ध होईल अशा पद्धतीची रचना करून द्या. मागच्या 4 दिवसामध्ये 200 विहिरींना माननीय BDO साहेबांनी आणि त्यांच्या टीमनी मंजुरी दिलेली आहे. मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. आता जवळपास 1009 प्रस्ताव मागच्या 8 दिवसापूर्वी मी जेव्हा बैठक घेतली तेव्हा 1009 प्रस्ताव, 17 नंतर कुठलीही विहीर मंजूर केली नव्हती, बरोबर ना? 2017 नंतर काय प्रॉब्लेम झाले, मग तेच अधिकारी घेऊन बसले की आता आम्ही देत नाही, आम्ही घाबरतोय. तर आता 17 नंतर जवळपास 2025 म्हणजे एवढा 8 वर्षाचा काळ गेला होता. तर आता जवळपास 1009 प्रस्ताव, त्याच्यानंतर किती आले मला माहित नाही. पण जर 1000 प्रस्तावाला आपण मंजुरी दिली तर 50 कोटी रुपये डायरेक्ट लाभ हा डायरेक्ट शेतकऱ्यांना होतोय. 254 वेगवेगळ्या योजना आहेत आणि प्रत्येक व्यक्तीनं तालुक्यातल्या शेतकऱ्यांना काही ना काही लाभ घेतला पाहिजे. आणि केंद्राचा पैसा आहे, जास्तीत जास्त पैसा हा केंद्राचा आहे आणि केंद्राला पैशाची काहीच अडचण नाही. आणि त्यामुळं आपल्या आज या स्वतंत्र दिनाच्या निमित्तानं गावातल्या एखाद्या व्यक्तीला जर लाख रुपयाचा जर सरकारच्या माध्यमातून आपण फायदा करून देऊ शकलो तर ते घर चांगल्या पद्धतीनं त्याच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी तयार राहील असं आपल्याला या निमित्तानं वाटतंय. नवीन काही सूचना असतील तुमच्या गावातले काही, आता माननीय तहसीलदार साहेबांनी सांगितलं आणि माननीय महसूल मंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात एक निर्णय घेतलाय की आता इथून पुढं जो रस्ता आहे तो शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावर इतर हक्कात नोंद होणार, बरोबर ना? हा, मग हे तुमच्याकडे परत तक्रारी देणार नाही ना. एकदा इतर हक्कामध्ये जर नोंद झाला रस्ता, आता माननीय प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेबांनी इतर हक्कामध्ये 80 रस्त्यांची नोंद करून घेतलेली आहे. म्हणजे आता आज गावात काय सुरू आहे, रस्ता इकडून फोडायचा तिकडून फोडायचा, आमच्यात आणू नका आणि मग परत मोजणी करा. मोजणी केली का एकदा तिकडे दाखवतेत, एकदा इकडे दाखवतेत, मग परत वाद लागतोय. तर वेळ इतका जातोय आपल्या लोकांचा रस्त्याच्या केसेस मध्ये, परत मारामाऱ्या करते, मग परत DYSP PI साहेबांचं काम सुरू होते, तिथून परत त्याला हेलपाटे सुरू होत आहेत. तर हे नको आपल्याला. तर त्या दृष्टिकोनातून गावातल्या लोकांना आपण समजून सांगितलं पाहिजे की रस्ता हा प्रत्येकालाच पाहिजे. आता मी झऱ्यातनं जतला आलो, ती काय माझ्या घरची जमीन आहे का? मी आता इथून मुंबईला चाललोय, ती माझी जमीन आहे का? तुम्ही आता तुमच्या घरातनं आपल्या तहसील कार्यालयापर्यंत आला, लोकांची मानसिकता आहे की रस्ता झाला पाहिजे दुसऱ्या राहणार. तर असं नाही, जे नियमाप्रमाणे आहे तशा पद्धतीनं रस्ता होण्याची आवश्यकता आहे. काही लोकांची मानसिकता अशी झाली आहे की सरकारी रस्ता फोडून टाका. बिळूर उमराणी रोडचं ते प्रकरण आहे नंबर 1. नंबर 2, इकडं कोसारी टू वाळेखिंडीला जाणारा जो रस्ता आहे त्यांचा वाद किती वर्ष सुरू आहे. तर प्रशासनाला माझी विनंती आहे, हे असे जे सरकारी रस्त्यावरती शासनाचा 1 रुपया जरी खर्च झाला असेल, तिथं कुठल्याही पार्टीचा माणूस आला असेल तरी त्याला सांगा की नियमाप्रमाणेच होईल आणि कुणाचाही परत धाडस सरकारी रस्ता उकरण्याचं होणार नाही. अशा पद्धतीचा धाक हा प्रशासनाचा असला पाहिजे आणि तशा पद्धतीने तुम्ही ती कामं सगळी करून घ्यावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे. माननीय तहसीलदार साहेब आता गावागावात भेटायला येत आहेत. माननीय प्रांत साहेब आठवड्यातून एक वेळ तुमच्याकडे भेटायला येणार आहेत. तर त्या लोकांची कामं तिथं कशी होतील आणि त्या लोकांना 8 दिवस अगोदर तुमचं शेड्यूल गेलं पाहिजे की अमुक तारखेला तहसीलदार साहेब अमुक मंदिरामध्ये, अमुक शाळेमध्ये किंवा अमुक सामाजिक सभागृहामध्ये येणार आहेत. तर याची सूचना आधी दिली तर लोक तिथं उपस्थित राहतील आणि तुमच्या खालच्या लोकांना सूचना द्या. तिथं आलेली कामं ती पूर्ण झाली पाहिजेत आणि त्याचं रेकॉर्ड आपल्याला असलं पाहिजे. कुठल्या माणसाची काय तक्रार होती, नाहीतर त्यांनी बोलली आणि निघून गेले आणि मग परत आपण जेव्हा जाईल तेव्हा ती लोक विचारतील तर तेव्हा आपल्याला उत्तर राहणार नाही. तर त्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी तयारी करावी. दुसरा चांगला निर्णय तुम्ही घेतलाय की भटक्या विमुक्त लोकांना किंवा आदिवासी लोक आपल्याकडे पारधी समाजाचे आहेत, कोळी समाजाची लोक आपल्या तालुक्यामध्ये जास्त आहेत आणि या लोकांना जातीचा दाखला मिळण्याच्या दृष्टिकोनातून जो त्रास सहन करावा लागतोय तो होता कामा नये. परवा जेव्हा मी संतमध्ये दाखले वाटप करण्यासाठी गेलो तेव्हा तिथं मर्याचे गाड्यावाले लोक आम्हाला भेटली. परत आपला सर्कल तिथं गेला का, आम्ही त्यांना सांगितलं 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला दाखला देतो.
ती लोक त्यांच्यापर्यंत पोहोचून देण्याची आवश्यकता आहे. तर आता परशुबाई यांची एक सामाजिक संस्था काम करते, त्यांचे 200 दाखले तुमच्याकडे पेंडिंग आहेत. तर येत्या 8 दिवसामध्ये तुम्ही ते सगळं बसून आपण तिथं जाऊ ना सगळ्या लोकांच्या वरती. या लोकांना जर जातीचा दाखला मिळवण्यासाठी आपण मदत केली तर ते त्यांच्या आयुष्यामध्ये स्टँड होऊ शकतात. मुलं आता शिकतायत, एज्युकेटेड मुलं आहेत, नोकरीच्या शोधामध्ये आहेत. तर त्या लोकांना आपण आता 31 ऑगस्टला भटका विमुक्त दिन आहे आणि आपलं राज्य सरकार आता साजरा करणार आहे. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला आणि 31 ऑगस्ट 1952 ला भटके विमुक्तांना स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे 5 वर्ष 16 दिवस उशिरा या देशातल्या भटके विमुक्तांना स्वातंत्र्य मिळालं. त्यांच्यावर काय डाग होता? हे इंग्रजांच्या विरोधात लढत होते, एकदम भटके होते, लढणारे होते. त्यामध्ये रामोशी समाज आहे, त्यामध्ये भिल्ल समाज आहे, त्यामध्ये पारधी समाज आहे. अशा ज्यांना गुन्हेगारीचा शिक्का इंग्रजांनी मारला त्यांच्या कपाळावरती शिक्का ते गरम करून मारायचे, म्हणजे हे गुन्हेगार जमात आहे म्हणून. तर अशा लोकांच्यासाठी आपल्याला आज आपण स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं ठरवू की आपल्या जत तालुक्यातल्या ज्या लोकांना जातीचा दाखला मिळाला नाही आणि ज्यांच्याकडे जन्माचा पुरावा नाही त्यांचा तिथं व्हिजिट करून आपली जी समिती आहे स्थानिक चौकशी करून त्यांना दाखले देण्याच्या दृष्टिकोनातून आपण आज भूमिका घेऊया. आणि तशा पद्धतीने येत्या महिन्याभराच्या आतमध्ये ज्या ज्या लोकांना दाखले मिळालेले आहेत अशा लोकांनी तिथं महाई सेवा केंद्रामध्ये अर्ज करावा आणि तशा पद्धतीनं स्थानिक चौकशी करणारी समिती येऊन त्यांना दाखला देण्याची व्यवस्था ही आपल्या जत प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येईल. या सूचना तुम्ही गावाच्या सगळ्या लोकांना द्या.